आधी तुम्हाला काय करायचं आहे, युजरकडनं नंबर तर एक ॲक्सेप्ट करायचाच आहे. त्यासाठी मी एवढा जो कोड आहे तो इथला मी कॉपी करते. प्रिवियस ह्याच्यामधला एक नंबर आपण युजरकडनं ॲक्सेप्ट करूया. त्यानंतर कंडिशन पण तुमची तीच येणार आहे. कधीपर्यंत प्रोसेस करायची, जोपर्यंत नंबर 0 होत नाही आहे तोपर्यंत. मग नंबर इज इक्वल टू, आधी आपल्याला रिमाइंडर काढून घेऊयात. नंबर इज इक्वल टू नंबर मॉड 10 रिव्हर्स इज इक्वल टू, रिव्हर्स इंटू काय करायचं आहे, 10 करायचं आहे, प्लस हा जो माझ्याकडे रिमाइंडर आलेला आहे हा रिमाइंडर इथे काय करायचा आहे, आपल्याला ॲड करायचा आहे आणि परत नंबर जो आहे तो नंबर इथे रिड्यूस करायचा आहे. म्हणजे तुम्हाला रिव्हर्स नंबर करण्यासाठी फक्त मी हे एकच स्टेटमेंट इथे ॲड केले, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10. बाकीची जी प्रोसेस आहे ती डिजिट सेपरेशनची जी आहे तीच इथे सेम प्रोसेस आपण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे रिव्हर्स नंबर इज %d. रिव्हर्स नंबर कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला, मी रिव्हर्समध्ये स्टोअर केला आहे. इथे रिव्हर्स प्रिंट केला आहे आणि इथे रिव्हर्स हा जो व्हेरिएबल आहे तो मी इनिशियलाइज करते 0ला. आता आउटपुट करेक्ट येतं आहे का आधी चेक करूयात. कंपाईल करूयात आणि रन करूयात प्रोग्राम. इथे मी नंबर घेतलेला आहे 123 घेऊयात. इथे आपण आउटपुट काय येतं आहे 321. आउटपुट माझं रिव्हर्स करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. कुठलाही तुम्ही नंबर घेतला तरी तुम्हाला इथे आउटपुट बरोबर प्रोड्यूस होणार आहे.